छावा भाग 5. आता सईबाईंना पुरंदरावरून हलविणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूबाळाचे रडणे थोपविले होते. आता काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेणे राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भुई तुडवू लागले. बाळशंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड. गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा. सुवेळा माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी. गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या राऊळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडविणारी 12 मावळांतील उच्चासनी पंढरी. राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुपी. किल्ले राजगड डोळ्यांच्या बाहुल्यात आला. मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गडउतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेवपंत हणमंते, प्रतापराव सिलीमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेना उतार व्हायला आधार दिला. मागच्या मेण्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्यावरून कुणीतरी कुणबीण जितं कोंबडं उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या कंकणांकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सूनबाईंचा मेणा पद्मावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेण्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेण्यात बसल्या. त्यांचे मेणे गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या. राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांचा सर्व राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिराखदानांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या. राजगडाचा सारा हालहवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला. थोरल्या सूनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभूबाळांना दुधास लावू नये हा पेच आहे. जिजाबाई शांतपणे बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सूनबाई बोला, काही मसलत सुचवा. जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलत बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लख्खन उजळले. ते तर आम्ही करूच. तुम्हास काही सुचलं तर ऐकावं हा आमचा मनशा. जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली. असहाय्यपणे काही क्षण तसेच गेले. सुन्न शांततेत. या साऱ्या जणी. जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सूनबाईंकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या.
जी. पुतळाबाई कसल्या तरी विचार भिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणीवशा मागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिरागदानांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतींवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तवान्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब. आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूध आई जोडावी. जी. राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. घोटाळलात. त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच. पण राजांना काहीतरी बोलायचे होते. उद्याच आम्ही कापूरहोळास गाड्यांच्या धाराऊला बोलावू धाडणार आहोत, हे ठरलं. जी. म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्याएवढा मोठा नाही झाला. पण राजे, असले पेच उरात लपविता लपत नाहीत. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुश्या अंगावर लाटा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीच्या खड्या चढणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिलांचा सासूद घेऊन खाली झेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वॅक 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 करीत पिलांना झुडपात आसरा घ्यायची इशारत दिली. घारीची शीळ गुंजन मावळाभोवतीच्या कड्यांना थडकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मरळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एक फव्वारती पांढरी रेघ रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारभा मरळ कापूरहोळाच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडी खालून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजारबांनी कापूरहोळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पाय उतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांच्या पन्हाळीने भुईवर निचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहूनच त्यांनी मावळी लगावात साद घातली. धाराक्का हो. चौक सदरेजवळ बांधलेली करडे त्या सादीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी घुसपुटली. त्या गलक्याने आत काटवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धाराऊला बाहेर कुणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तबियत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगत डौलदार होती. मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले, साद घातली जणू. कोण? झुंजारबा? नि बाहेरच का हुबं? येवा की आत. हां,
ते काही योळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचं बलाऊ घेऊन आलू. झुंजारबा धाराऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात नी. समद्यांचं काय काम हाय? बलाऊ तुला हाय. मला? नसल जी. माझी पोरं हायत राजांचा लष्करात, तेसनी असल. का कान फुटलं की काय माझं? खुद आऊसाहेबांनीच सांगितलं की धाराऊला मोहरं घालूनच घेऊन ये म्हणून. झुंजारबांनी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावर पाय आपटून पायतानावरची धूळ झटकली. आता व म्हणत धाराऊ बिगी बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिनं एका फडक्यात ठेवून त्यांचे बोचके आवळले. रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे 2 तरणे मुलगे शिवारातून आले. त्यांच्या आईने त्यांना सारा करिणा सांगितला. आपल्या अस्तुऱ्यांवर वाडा सोपवून ते दोघेही का बरं बोलावू आलं असल असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गुळ पाणी घेऊन हुशार झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुर वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंदल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांची धाराऊ राजगडाकडे निघाली. पिकल्या भात खाचरांच्या बांधावर उतरलेले करडे कवडे डौलत माना फिरवत होते. त्यांनी टिपलेल्या भाताच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापूर होळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली तसे चालता चालताच थांबून पायातील चपल्या खिणभर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली. शंभूर महादेवा. धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराबाई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपविण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कूस इमानाची, तुझी मुलं राजांच्या शिबंदीत, म्हणून ही बात आमच्या मनी आली. सांगा जी, आम्ही पायाची माती. धाराऊ अदबीने म्हणाली. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दूध आऊ होशील. आमच्या शिवबा राजांच्या शंभू बाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे भाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरं आहे यावरच तिचा विश्वास बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाला माझं दूध, आम्ही कुणबी. गरिबांची थट्टा होती आजी. धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसांची थट्टा करण्याचं आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरलेत. जी. धाराऊने मान डोलविली. जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खणा नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईंच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या. सूनबाई, ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथरत्या कृश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंदल्या हातात त्यांना देताना न राहवून त्या म्हणाल्या. आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब. आम्ही नावाच्या उरलो. सईबाईंचे डोळे भरून आले. तसं का राणीसाब, पापणीला पाणी आणू नका. जेनं आबाळ उभं केलंय त्यानं पंखबी दिल्याली असत्यात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली औक्षवंत हाय. ह्याची आपदा नाही करू द्यायची म्या. धाराऊचे कनवाळू कुणबी काळीज बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राज्याची आणभाक शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिनीच्या पदरात होता.
धाराऊ नावाप्रमाणे शंभू बाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेनंच त्या 2 जीवांची सांगड जोडून दिली होती. भाग 5 समाप्त.